4 महिने प्रचंड उष्णता सहन केल्यानंतर प्रत्येक जण पावसाची वाट पाहतो. पण पाऊस येतात सर्वात मोठी समस्या म्हणजे वीज गायब होते. पहिल्या पावसानंतर अनेकांनी वीज गेल्याचा अनुभव घेतला असेल. त्यामुळे पावसाचा आनंद असला तरी वीज गेल्यामुळे मोठी अडचण करावी लागते. पाऊस आल्यानंतर लगेचच वीज का जाते? वीज गायब होण्याची कारणं काय? राज्यात वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण ही प्रमुख सरकारी कंपनी आहे. ग्रामीण भागासह अनेक मोठ्या शहरांमध्येही वीज गेल्याचा अनुभव येतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे किंवा मोठ्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. हे प्रमाण इतर ऋतूंमध्ये कमी असतं. वीज पुरवठा अचानक खंडित होण्यामागचं एक कारण म्हणजे वादळ वाऱ्यामुळे एकमेकांना चिकटणाऱ्या तारा किंवा कालांतराने निकामी झालेली चिनी मातीची विद्युत उपकरणे. बऱ्याचदा अधिकचा भार एखाद्या रोहित्रावर आल्यामुळे प्रवाह खंडित होतो. पशुपक्ष्यांच्या स्पर्शाने किंवा धक्क्याने देखील अनेकदा वीज जाते. तारांवर झाडे किंवा फांद्या तुटून पडल्यानेही वीज खंडित होते. वीज गेल्यानंतर घरातली सर्व उपकरणं बंद पडतात आणि सर्व राग निघतो तो महावितरणवर. पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे अगदी याच वेळी लाईनमन आणि कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात. मग तो दिवस असो की रात्र, पाऊस असो की ऊन. विद्युत पुरवठा खंडित होण्याची कारणे अनेक आहेत. मात्र विद्युत पुरवठा खंडित झाल्याबरोबर तो नेमका कुठे झाला असावा याचा अंदाज लाईनमनवर नेहमी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना येतो. कारण दररोज तपासणी आणि टेहाळणी करताना लूज कॉन्टॅक्ट, स्पार्किंग, झाड किंवा फांदी तारांना घासते का, पशु किंवा पक्ष्यांच्या विद्युत तारांना स्पर्श होऊ शकतो, कोणत्या पोलवर उपकरणे निकामी झाली आहेत, कमकुवत झाली आहेत, हे सर्व त्या भागातील लाईनमन आणि कर्मचाऱ्यांना अंदाज असतो. जेव्हा विद्युत पुरवठा खंडित होतो तेव्हा तो कोणत्याही कारणाने हो त्याची माहिती लगेच त्या भागातील सब स्टेशन मधील विद्युत नियंत्रण यंत्रावर कळते. अलार्म वाजायला सुरुवात झाली की कोणत्या फीडरवर प्रवाह खंडित झाला याची अचूक माहिती मिळते. सब स्टेशनला रात्रदिवस नियुक्त असलेले ऑपरेटर मग लगेच याची माहिती वरिष्ठ अधिकारी आणि त्या भागातील लाईन स्टाफला देतात. नियमाप्रमाणे प्रवाह खंडित झाल्यानंतर 5 मिनिटांनी ऑपरेटर सब स्टेशनच्या यंत्रावरून पहिली ट्रायल घेतात. त्यानंतरही सप्लाय टिकला नाही तर दुसरा प्रयत्न 10 मिनिटांनंतर केला जातो. त्यानंतर 15 मिनिटांनी शेवटचा प्रयत्न केला जातो. त्यानंतरही विद्युत प्रवाह सुरळीत झाला नाही तर यंत्र बंद करून त्याची माहिती वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित भागातील लाईन स्टाफ यांना दिली जाते. यानंतर सुरू होते बिघाड शोधण्याची मोहीम. या मोहिमेत सबस्टेशनचे बहुतांश कर्मचारी असतात. नाद दुरुस्ती अथवा ब्रेकडाऊन, स्पार्किंग, मोडून पडणारी झाडे, इमारतीचा भाग अशा सर्व शक्यता पहिल्यांदा तपासल्या जातात. वेगाने काम, तपासणी, टेहाळणी सुरू, दुरुस्ती असून लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो. हे करताना नियमाप्रमाणे देण्यात आलेले साहित्य, संरक्षण वस्तू जसे की हातमोजे, हेल्मेट, बूट या वस्तू लाईनमन वापरत असतात. ग्राहकांसाठी सल्ला काय? पावसाळा सुरू होण्या अगोदर विद्युत पुरवठा खंडित होऊच नये यासाठी हवी ती काळजी घेऊन दुरुस्ती आणि खबरदारी घेतली जाते. तरी देखील अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होतोच. त्यामुळे विद्युत ग्राहकांची घरातल्या उपकरणांची काळजी घेतली पाहिजे. लाईव्ह महाराष्ट्र 9 कोल्हापूर.